नालोंग पेण मुठवा कोलासूर पेणठाणा ट्रस्ट गडबोरी तालुका सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर यांच्या सौजन्याने नालोंग पेण मुठवा कोलासूर गोंगो महापूजा जागतिक गौंड भूमक मांदी गण सिंदेवाही तर्फे राष्ट्रीय गोंडबाणा महासंमेलन गौंडी संस्कृती महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आलाय। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते तर अध्यक्ष म्हणून खुशाल सिंह सुरमाप, मुरसिनाल चांदागड स्वागत अध्यक्ष बीडी मडावी, ठाणेदार पोलीस स्टेशन भद्रावती यांसह आदिवासी समाजाची प्रामुख्याने उपस्थिती होती। विदर्भात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करतो। चंद्रपूर गडचिरोली आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळख आहे। आदिवासी जमातीत इतर समाजांनी प्रवेश करू नये अशी आदिवासी बांधवांची मागणी आहे। या कार्यक्रमाप्रसंगी एका आदिवासी नेत्यानं अशोक नेते यांना प्रश्न केला की आदिवासी समाजात माणा समाज आणि धनगर समाज मोठ्या प्रमाणात घुसखोरी करत आहे, अन्याय करत आहे। आपण खासदार म्हणून आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून यावर उत्तर द्यावं आणि आम्हाला सहकार्य करावं, न्याय द्यावा। त्यावर खासदार अशोक नेते म्हणाले की धनगर आणि माणा समाजासंदर्भात चुकीचं वक्तव्य मी केलेलं नाही। विरोधकांनी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावत सगळीकडे चुकीचा संदेश व्हायरल केलाय अशी त्यांनी माहिती दिली। एका आदिवासी संमेलनामध्ये गेलो असता एका आदिवासी नेत्याने प्रास्ताविक भाषणात मला असं विचारलं की खासदार साहेब, आपण सरकारमध्ये आहात आणि माणा समाज आणि धनगर समाज मोठ्या प्रमाणात आदिवासीमध्ये येऊ इच्छितात, आमच्यावर अन्याय करत आहे, या संबंधी आपण लक्ष घाला आणि आम्हाला न्याय मिळवून द्या। त्यावर माझ्या भाषणाच्या उत्तरात मी त्यांना सांगितलं की माणा समाजाला आधीच कोर्टाने संरक्षण दिलेलं आहे, आरक्षण दिलेलं आहे, त्या संबंधी मी खासदार म्हणून काहीच करू शकणार नाही। एवढंच नाही तर धनगर समाजाच्या संबंधी सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट क्लिअर केलं की आदिवासीच्या अधिकाराला धक्का न लावता यामध्ये निर्णय करू, असं स्पष्टपणे त्या भाषणात मी बोललो असतानाही काही लोकांनी, काही विरोधकांनी माझ्या संबंधी बदनामीकारक व्हॉट्सअपमध्ये बातमी व्हायरल करून माझ्या संबंधी बदनामी करत आहे। ही अतिशय गंभीर बाब आहे। या संबंधी मी स्वतः पोलिसांमध्ये तक्रार करणार आहे। एवढंच नाही तर कोर्टामध्ये सुद्धा या संबंधी मी दाद मागणार आहे। प्रतिनिधी सतीश अकुलवार, NTV न्यूज मराठी, मूल चंद्रपूर।